न्यूज को लाइक, शेयर और सब्सक्राइब करें और ताज़ा खबरों के लिए बेल आइकॉन पर क्लिक करें। बदलापुर में दिल दहलाने वाली घटना। बदलापुर के सोनेवली ट्राइबल वाडी में डायरिया और उल्टी से 2 साल की बच्ची की मौत का चौंकाने वाला मामला सामने आया है, जिसमें एक ही परिवार के 5 लोगों का उल्लासनगर सेंट्रल हॉस्पिटल में इलाज चल रहा है। हालांकि उल्टी और दस्त किस कारण से हुई यह अभी तक सामने नहीं आया है। इसमें 2 साल की बच्ची सपना मिरकुटे की दुर्भाग्यवश मौत हो गई। बदलापुर नगर पालिका की आशा सेविका और सामाजिक कार्यकर्ताओं ने तुरंत अस्पताल में भर्ती कराया उसी समस्या के लिए। नगर पालिका से यह जानकारी मिलने के बाद उन्होंने आदिवासी वाडी में एक चिकित्सा शिविर आयोजित किया और ग्रामीणों की जांच की। मिरकुटे परिवार ने पीड़ितों को अस्पताल में भर्ती नहीं कराया क्योंकि उन्हें संदेह था कि वे पीड़ित हैं, लेकिन आशा सेविका और किशोर मेहर के समझाने के बाद वे उन्हें अस्पताल में भर्ती करने के लिए सहमत हुए। मी आशा ममता मेहर, नगरपालिका दुबे हॉस्पिटल अंतर्गत आणि UPSC कात्रप अंतर्गत माझी या कार्यक्षेत्रामध्ये निवड झालेली आहे। आणि मला 7:45 वाजता जेव्हा कळालं की सदर कुटुंबावरती म्हणजे जेव्हा 2 वर्षाची डेथ झाली मुलगी, तेव्हा मी तात्काळ येऊन त्यांना ॲम्ब्युलन्सचं हे करून त्यांना उल्हासनगरला जाण्यासाठी प्रवृत्त केलं आणि जे आपले समाजसेवक आहेत किशोर मेहर यांची मदत घेतली। तसेच माझे जे वरिष्ठ आहेत डॉक्टर अंकुश सर यांच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये राहून, स्टाफ नर्सशी कॉन्टॅक्ट मध्ये राहून मी त्यांना तात्काळ इमर्जन्सी मध्ये उल्हासनगर सेंट्रल हॉस्पिटलला घेऊन गेले। काय त्रास होत होता आणि सध्या किती लोक ऍडमिट आहेत? त्यावेळेस सर एक मुलगी खूप अतिशय गंभीर अवस्थेमध्ये होती, तिला खूप अतिसार होत होता आणि म्हणजे तिने पूर्ण डोळे वगैरे वर फिरवले होते आणि इतरही फॅमिलीतील 6 मेंबरला तो त्रास होत होता। त्यामुळे मी सर्व फॅमिलीला एकूण 10 जणांना घेऊन डायरेक्टली तिकडे शिफ्ट केलं आणि त्यांनीही सुद्धा सेंट्रल वाल्यांनी 10 जणांना तिथे घेतलं, पण अतिदक्षता म्हणून 2 लहान मुलांना त्यांनी ताबडतोब ऍडमिट केलं आणि 2 मुलांना ऑब्झर्वेशनसाठी आणि फॅमिलीला ऑब्झर्वेशनसाठी ठेवलं। आता काय परिस्थिती आहे मुलांची? क्रिटिकल कंडिशन आहे, याच्यामध्ये कोणाचा डेथ झाला? 2 वर्षाच्या मुलीचा घरीच डेथ झाला होता सर, आणि जी 4.5 वर्षाची मुलगी जी अतिशय सिरियस होती तिला आपण तिथे ऍडमिट केलं आणि तिची थोडी परिस्थिती आता सुधारली असं ऐकिवात आहे। ऍक्च्युअली मी सुद्धा स्वतः गेलेली नाही, पण वरिष्ठांनी असं कळवलेलं आहे आणि बाकीची मुलं ही सध्या फॅमिली मेंबरने सांगितल्यानुसार ते व्यवस्थित आहेत। आता सध्या 6 जण तिकडे आहेत प्रत्येक। कशामुळे झालं असावं, काय प्राथमिक अंदाज आहे तुम्हाला? डॉक्टरांशी बोलणं झालंय? नाही सर, तसा प्राथमिक अंदाज नाही मी देऊ शकत आहे, पण म्हणजे फक्त जुलाब आणि उलटी होत होती एवढंच कारण मला कळाले, बाकी मी काही सांगू नाही शकत। त्रास बिरास आधीवर काहीच नाही झाला ना, नंतर त्रास तर झाला। मग तिथून लगेच दवाखान्यात काढले ना पोरांनी, घेतला नाही पुढे दवाखान्यात पण ते बोलतात पुढे पाठवला, पुढे घेतला पुढे पण नाही हॉस्पिटल मध्ये। तिथून वापस मग मुलीला आणलं, एक मुलीला कसा घेऊन जाते तिथे ठेवायचा कसा काय तसा इकडे घेऊन आलो असं। मुलगी वारली? हा, ते वारली। काय होत होतं तिला? काय काय त्रास होता? जुलाब होत होता, फक्त जुलाब होत होता तेवढाच, उलटी बिलटी काय नाही तिला। वारलेल्या त्या मुलीचं नाव काय? सपना। किती वर्षाची होती? 3 वर्षाची। काय खाण्यात बिण्यात काय आला होता? काहीच नाही, काय नाही, पाण्यामध्ये नाही, काय कशामध्ये नाही। किती जणांना त्रास झाला? आता किती जण ऍडमिट आहेत? आता 5 जण ऍडमिट आहेत दवाखान्यात? दवाखान्यात। कुठल्या दवाखान्यात आहेत ते? सेंटर मध्ये। काय नाव तुमचं? गौरे।